राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्ता पद देखील काढून घेण्यात आलं। यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। शिवसेनेनं मला ऑफर दिल्यास मी विचार करेन असंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा ही आता सुरू झाली आहे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती। माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या। शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही। त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल। तर दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली आहे। तर त्यांनी काल 2 दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घेतली आणि शिंदे साहेबांची त्यांची चर्चा काय झाली ते अजून मला काही समजले नाही। पण रुपाली पाटील एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत। सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काम केलं, माझ्याबरोबर काम केलं, आम्ही एका पक्षामध्ये काम केलं आणि कायम अन्यायाविरुद्ध आवाज उठवता आपण बघितलं आणि शेवटी एखाद्या पक्षामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली, पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना यस केलं तर आपल्याला आनंद झाला। शेवटी छोटी बहीण आहे, करावंच लागणार ना। ताकद वाढेल म्हणजे शिंदे गटाची। नाही, कुटुंब आहे, परिवार आहे, परिवारामध्ये आम्ही एकत्रच काम करतोय आणि अजून आली तर तेवढंच ताकद मिळेल पक्षाला, सगळ्यांनाच मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।